मंदाताई हे आमचे नेते आहेत, ज्येष्ठ आमदार आहेत. असं कुठलीही गोष्ट आमच्याकडून होणार नाही याची खबरदारी आम्ही पूर्ण घेतलेली आहे. ए आणि बी फॉर्म हा पक्षाचा आणि घटनात्मक एक प्रमुख दस्तावेज आहे, जो कुठल्याही निवडणुकीमध्ये म्हणजे माननीय देशाचे प्रधानमंत्री यांना सुद्धा प्रधानमंत्री होण्यासाठी खासदार व्हावं लागलं आणि खासदार होताना त्यांना पक्षाने ए आणि बी फॉर्म दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याशी कुठल्याही प्रकारची अशी गोष्ट होऊ शकत नाही. डॉक्टर राजेश पाटील यांना स्वतः मी ते ए आणि बी फॉर्म मी स्वतः चेक केलेले आहेत, स्वतः बघितलेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करूनच त्यांच्याकडे पोहोचवलेले आहेत. आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष हा एक दिलानं नवी मुंबईत इलेक्शन लढवणार आणि भारतीय जनता पक्षाचाच या ठिकाणी महापौर होईल. काय नक्की एक्झॅक्ट या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे मी निवडणूक प्रमुख असल्या अनुषंगाने एक मी जबाबदार व्यक्ती आहे. मंदाताई हे आमचे नेते आहेत, ज्येष्ठ आमदार आहेत. असं कुठलीही गोष्ट आमच्याकडून होणार नाही याची खबरदारी आम्ही पूर्ण घेतलेली आहे. ए आणि बी फॉर्म हा पक्षाचा आणि घटनात्मक एक प्रमुख दस्तावेज आहे, जो कुठल्याही निवडणुकीमध्ये म्हणजे माननीय देशाचे प्रधानमंत्री यांना सुद्धा प्रधानमंत्री होण्यासाठी खासदार व्हावं लागलं आणि खासदार होताना त्यांना पक्षाने ए आणि बी फॉर्म दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याशी कुठल्याही प्रकारची अशी गोष्ट होऊ शकत नाही. मला असं वाटतंय कुठेतरी गैरसमज झालेला असावा. त्यांच्याकडे कसं गेलं, काय चुकीचं गेलं, डॉक्टर राजेश पाटील यांना स्वतः मी ते ए आणि बी फॉर्म मी स्वतः चेक केलेले आहेत, स्वतः बघितलेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करूनच त्यांच्याकडे पोहोचवलेले आहेत. आणि मला असं वाटतं की त्यांनी दिलेले फॉर्म ए बी फॉर्म कुठे आहेत. मग नंतर मी माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की मी ए फॉर्म दिले होते, त्यांनी ते मला परत केले. कुठले त्यांनी ए आणि बी फॉर्म परत केले होते आणि मला त्यांनी सांगितलं की सकाळी घेऊन या आणि ते ए बी फॉर्म घेऊन गेले. त्याच्या अगोदरच मंदाताईंनी या संदर्भामध्ये काही गोष्टींची भाष्य केलं असेल असं मला वाटतं. नेते आहेत आमच्या, आम्ही जरूर त्यांना भेटू आणि याच्यातला जो काही गैरसमज असेल तो दूर करू. आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष हा एक दिलानं नवी मुंबईत इलेक्शन लढवणार आणि भारतीय जनता पक्षाचाच या ठिकाणी महापौर होईल. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय रवींद्र चव्हाण साहेब, माननीय गणेशजी नाईक साहेब, माननीय मंदाताई म्हात्रे, राजेशजी पाटील आणि तमाम नवी मुंबईकर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती हे विकासाचं पर्व या ठिकाणी लवकरच सुरू. त्या म्हणतात की फॉर्म दिले म्हटलं तर सिग्नेचरच नाही अध्यक्षांनी केली. मी तेच म्हणतोय की मी स्वतः फॉर्म बघितलेला आहे, सिग्नेचर केलेला. माझी सिग्नेचर नाही, जिल्हाध्यक्षांची आहे. जिल्हाध्यक्षांची सही केलेलाच फॉर्म हा तिथे वितरित करण्यात आलेला आहे आणि जिल्हाध्यक्ष हे स्वतःच घेऊन गेलेले आहेत त्या ठिकाणी फॉर्म. मला असं वाटतं ह्या संदर्भामध्ये ताई आणि आमचे जिल्हाध्यक्ष यांच्यामध्ये काय बोलणं झालं, कशामुळे झालं, तर जिल्हाध्यक्षही या संदर्भामध्ये मीडियाला जर त्यांना विचारलं तर ते नक्कीच या संदर्भात उत्तर देतील. पण जे काय घटना झाली असेल त्याच्यामध्ये तोडगा काढून निर्णय होईल आणि भारतीय जनता पक्ष एक दिलानं निवडणूक लढवेल. ते म्हणतात की जिल्हाध्यक्षांना किडनॅप केले. जिल्हाध्यक्ष किडनॅप करण्यासारखं असतं तर जिल्हाध्यक्ष कंप्लेंट करतील ना. जर कोणाला किडनॅप केला असेल तर करतील. मला वाटतं ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत, मी जास्त भाष्य करणं योग्य नाही, परंतु विश्वास आहे की याच्यामध्ये सर्व बसून आम्ही समेट घडू. पण या निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं काही सुंदोपसंदी चालू असून नक्कीच कुठल्याही पक्षाला, आमचाच पक्ष नाही, कुठल्याही पक्षाला जेव्हा अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये ह्या घटना सर्वीकडेच होत असतात, परंतु त्याच्यावर तोडगा निघत असतो. श्रेष्ठ नेतृत्व याच्यामध्ये बसेल आणि तोडगा काढ. पण तुमच्यावर शेवटी पक्षश्रेष्ठींचा तुमच्यावर प्रभाव आहे, त्यांच्यावरही प्रभाव आहे. पक्षश्रेष्ठी सर्व होतील तसं होतं, मात्र तरीही ते पक्षश्रेष्ठींना डावलून केवळ तुम्हाला टार्गेट करतात. खरं बघायला गेलं तर हे जी निर्णय प्रक्रिया असते ती त्यांनाही माहिती आहे, ताईंनाही माहिती आहे. आज 11 वर्ष त्या सुद्धा भारतीय जनता पक्ष परिवारामध्ये आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. कुठलीही प्रक्रिया पूर्ण करताना भारतीय जनता पक्ष एकटा निर्णय घेत नाही, ते सामूहिक निर्णय असतो आणि सर्व निर्णय हे सामूहिक निर्णयानंतरच जाहीर केले जातात. त्याच्यामुळे संजीव नाईक सांगेल तोच निर्णय होईल, अमुक सांगेल तोच निर्णय होईल असं होत नाही. आणि मला वाटतं सर्वांनी त्या निर्णयाचा आदर करावा आणि पक्ष नेतृत्व मोठं करण्यासाठी आपण पुढे राहावं.